तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो एक्सप्रेस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पीक विमा म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स हा आपल्या शेतीतील आर्थिक सुरक्षा कवचाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आजकाल हवामानाच्या अनिश्चिततेमुळे अतिवृष्टी, दुष्काळ, तुषारकांना, वादळे, पूर, अतिउष्मा अनेक नैसर्गिक आपत्त्यामुळे शेतातील पिकांना नुकसानीचा धोका सतत असतो. हीच परिस्थिती लक्षात घेऊन 2026चे नियम आणि प्रक्रिया सरकारने आणखी स्पष्ट, सुटसुटीत आणि शेतकऱ्यांना अनुकूल ठेवले आहेत. कर्ज घेतल्यावर काही शर्ती पूर्ण कराव्या लागतात. त्यापैकी पीक विमा अनिवार्य करणे हा एक महत्त्वाचा नियम ठरला आहे. त्यामुळे शेतकरी ना फक्त पिकांचे नुकसान भरून काढू शकतो, तर त्याच्या बचत, कर्ज भरणा आणि उत्पादन खर्चाची चांगली खात्री मिळते. नवीन क्रॉप इन्शुरन्स 2026मध्ये काय बदल आहेत तर ते बघूयात. 2026मध्ये पीक विमा आता केवळ हवामानावर आधारित नाही, तर पिकांच्या प्रकारानुसार, विभागानुसार आणि पीक काळानुसार कव्हरेज अधिक स्पष्टपणे विभागले गेले आहे. उदाहरणार्थ द्राक्ष, कापूस, सोयाबीन, तूर आणि अन्नधान्य पिकांसाठी भिन्न भिन्न पॉलिसी रचना केली आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत 2026मध्ये प्रीमियम दर कमी ठेवण्यात आले आहेत, पण नुकसान भरपाई रक्कम जास्त असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक सुरक्षा मिळेल. तर 2018 ते 19मध्ये काही विमाधारकांना दावा मिळण्यास खूप वेळ लागायचा तक्रार केली होती. 2026मध्ये शासन आणि विमा कंपन्यांनी 30 ते 45 दिवसात क्लेम सेटल करण्याचे नियम निश्चित केले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळेल. तर धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करूया.